नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना मित्रांनो? आयुष्यात प्रत्येकाला कधी ना कधी अशा लोकांचा सामना करावा लागतो जे आपल्याला कमी लेखतात, त्रास देतात किंवा आपल्या मनशांतीवर परिणाम करतात. सुरुवातीला आपण त्यांना दुर्लक्ष करतो, समजावण्याचा प्रयत्न करतो, पण काही लोक बदलत नाहीत. अशा वेळी स्वतःच्या स्वाभिमानासाठी उभं राहणं खूप गरजेचं असतं. जो सतत त्रास देतो त्याच्या खेळ संपवणं म्हणजे भांडण करणं नाही, तर स्वतःची किंमत ओळखणं असतं. नमस्कार मंडळी, मी चित्रा, तुमच्यासाठी प्रेरणेचा नवा आवाज. आणि तुम्हा सर्वांचे स्वागत आहे चित्राज व्हॉइस मराठीवर. इथे प्रत्येक शब्द तुम्हाला देईल नवा आत्मविश्वास, नवी ऊर्जा आणि यशाची प्रेरणा. इथे तुम्हाला मिळेल प्रेरणादायी विचार, सकारात्मकता आणि आयुष्य जगण्याची नवी ऊर्जा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या प्रेरणादायी प्रवासाला आपल्या मनापासून. नंबर 1, स्वतःची किंमत ओळखा. सगळ्यात आधी हे समजून घ्या की तुमची किंमत कोणाच्या वागण्यावर अवलंबून नाही. जो तुम्हाला कमी लेखतो तो तुमची किंमत ठरू शकत नाही. जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करायला लागता तेव्हा इतरांनाही तुमचा आदर करावाच लागतो. नंबर 2, प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया देऊ नका. काही लोक मुद्दाम तुम्हाला चिडवण्यासाठी किंवा दुखवण्यासाठी बोलतात. अशा लोकांना सर्वात मोठं उत्तर म्हणजे शांतता. जेव्हा तुम्ही त्यांच्या प्रत्येक शब्दावर प्रतिक्रिया देणं थांबवता तेव्हा त्याचा खेळ आपोआप संपतो. नंबर 3, स्पष्ट मर्यादा ठेवा. नातं कोणतंही असो, मित्र, नातेवाईक किंवा सहकारी, मर्यादा असणं खूप महत्त्वाचं आहे. जर कोणी वारंवार त्रास देत असेल तर स्पष्टपणे सांगा की तुम्हाला ते वागणं मान्य नाही. नंबर 4, स्वतःवर लक्ष केंद्रित करा. जे लोक तुम्हाला खाली खेचतात त्यांच्यावर वेळ वाया घालवण्यापेक्षा स्वतःच्या प्रगतीवर लक्ष द्या. तुमचं यश, तुमची शांतता आणि तुमचा आत्मविश्वास हेच त्यांच्यासाठी सर्वात मोठं उत्तर असतं. नंबर 5, गरज असेल तर अंतर ठेवा. काही लोकांपासून दूर राहणं हेच सर्वात योग्य उत्तर असतं. प्रत्येक नातं आयुष्यभर टिकवण्यासाठी गरज नसते. जे तुमच्या आयुष्यात नकारात्मकता आणतात त्यांच्यापासून अंतर ठेवणं तुमच्या मानसिक आरोग्यासाठी चांगलं असतं. आयुष्य खूप मौल्यवान आहे आणि ते सतत त्रास देणाऱ्या लोकांसाठी वाया घालवण्यासारखं नाही. स्वतःचा आदर करा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि लक्षात ठेवा, जो तुम्हाला कमी समजतो त्याला तुमच्या आयुष्यात स्थान देण्याची गरज नाही. कारण शेवटी आपण स्वतःला शांत राहून, स्वतःला मजबूत बनवून तुम्ही कोणाचेही खेळ सहज संपवू शकता. मित्रांनो, दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाऊ. तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तवर स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदित रहा. धन्यवाद.